जे मला शिव्या द्यायला गेल्यात ते अशा ग्राउंड लेवलपर्यंत गेलं. माझ्या आईवरती गेल्यात की माझी महिला असून महिला होत्या किंवा तिथे माझ्या विरुद्ध पक्षाच्या पदाधिकारी होत्या किंवा तिथे जनता पण होत्या. अशांच्यासोबत माझी जी ग्राउंड लेवल धोका आहे की आज माझ्या जीवावर कधी एवढ्यापर्यंत दबाव करण्यात आले. सोशल मीडियावरती पण सांगण्यात आले की यांचं न्यूज लावू नका, पेपर व्हायरल करू नका. सोशल मीडियावरती हे चर्चो आहे किंवा वरून मला काही पदार्थ नेत्यांपर्यंत माझं हे केले, परंतु अजूनपर्यंत मला काही नाही केलं. तर केलं त्याचं लेटर पण हे केलं आहे. माझं पद थांबवण्यात आलं आहे, पूर्ण दबाव पण टाकण्यात आलेत मला. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत. शेवटचा टप्पा पार पडला, परंतु वसई विरारचं आणि पालघरचं राजकारण काही संपत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय कशा प्रकारे राजकीय दावपेच हे पालघरमध्ये अद्यापही सुरू आहेत आणि वसई विरारमध्ये एक पत्र जे आहे ते व्हायरल झालेलं आहे. हे पत्र भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याचं व्हायरल झालं, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्याच एका शहर अध्यक्षावर आरोप लावलेला आहे आणि ते आरोप काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पत्रामध्ये असं म्हटलं गेलं की शहर अध्यक्ष नारायण मांजरेकर यांनी त्यांच्यावर शिवीगाळ केली, इतर पक्षाची लोक असताना देखील केली, समोर महिला असताना देखील केल्या आणि या संपूर्ण प्रकरणानंतर एक वेगळीच खळबळ जी आहे ती वसई विरारमध्ये आता उठलेली आहे. आपल्यासोबत आहेत आता नितीन पवारजी, ज्यांच्यावर शिवीगाळ करण्यात आली आहे आणि ज्यांनी सगळे आरोप लावलेत. नितीन पवारजी, काय सांगाल या व्हायरल पत्रामागचं सत्य काय आहे? मी यातली 20 तारखेला जी लोकसभा निवडणूक झाली बरोबर, त्यात मी पक्षाला म्हणजे पक्षाविरोधात नाही, भूमिकाची पक्षाचा नाही. जो माझ्या आज जो मीडियासमोर येतो, जो मीडियाच्या समोर येतो, हे आज असं झालं आहे की मी 20 तारखेला त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. जी सरकारी फायली होत्या ते त्यांच्याकडे जमा करण्यासाठी गेलो. जमा करण्यासाठी जे उर्वरित जो खर्च होता रिक्षांचा तो त्यांच्याकडे बांधण्यासाठी गेलो. पण त्यांनी मला न मागता बोललो, जे मला शिव्या द्यायला गेल्यात ते अशा ग्राउंड लेवलपर्यंत गेलं. माझ्या आईवरती गेल्यात, इतरत्र माझ्या ज्या असे मीडियासमोर बोलायला मला आज हे वाईट होतं, जे मी पत्राच्या माध्यमातून हे केलं. काही असे झाले आहेत की माझी महिला असून महिला होत्या किंवा तिथे माझ्या विरुद्ध पक्षाच्या पदाधिकारी होत्या किंवा तिथे जनता पण होत्या. अशांच्यासोबत माझी जी ग्राउंड लेवलपर्यंत इज्जत चालली, त्या माध्यमातून माझ्या वरिष्ठ लोकांना पण फोन करून हे केले आहेत, परंतु माझ्याला काही दत्तल घेतली नाही आहे. आणि आज असं झालं आहे की मला एवढा धोका आहे की आज माझ्या जीवावर कधी एवढ्यापर्यंत दबाव करण्यात आले. सोशल मीडियावरती पण सांगण्यात आले की यांचं न्यूज लावू नका, पेपर व्हायरल करू नका. माझ्या खिलाफ लोक हे करायला लागलेत. तुम्हाला एक प्रश्न विचारेन, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा आपण असं म्हणतो की एखादा पदाधिकारी हा पक्षाच्या विरोधात जातोय म्हणून तो हे सगळं करत असेल, पण तुम्हाला विचारू इच्छिते काय ह्यापूर्वी तुम्हाला राजकारणाचा काही अनुभव आहे? माझा तर राजकारणात 10 वर्षाचा अनुभव आहे, परंतु आजपर्यंत अशा मी हे बघितले नाही. भरपूर हे केले, पण आजपर्यंत अशा या ग्राउंड लेवलपर्यंत मी शिवाय केले नाही. किंवा मला अतिरिक्त बोलायचं, व्यक्तीने बोलायचं, तर मला वैयक्तिक हे केलं पाहिजे होते. सर्वांसमोर माझे हे नाही केले पाहिजे. पूर्वी अशी घटना घडली होती? ह्यापूर्वी अशी घटना कुठेच मी नाही केली माझ्या 10 वर्षाचा अनुभव. स्पष्टपणे पत्रात असं म्हटलेलं आहे की नारायण मांजरेकर हे या पदावर राहण्याच्या काबिल नाही आहेत असं म्हणू शकतो आपण, की त्यांना त्या पदावरून हकलपट्टी केली पाहिजे. तर हा राग फक्त नारायण मांजरेकरांवर नाही की फक्त पूर्ण भारतीय जनता? नाही, भारतीय जनता हा पार्टी मोठी आहे, त्याच्यासाठी मी मोठा हे नाही. मी पक्षासाठी धाम घालणारा एक कार्यकर्ता आहे, जो रात्रंदिवस पक्षाच्या ह्याच्यात पक्षाच्यासाठी समर्थन आहे. पक्षासाठी मी रात्रंदिवस याच्या पुढे पण काम करायला आहे. पक्षाला मी नाराज नाही, पण त्या व्यक्तीवर माझं हे आहे, ज्या व्यक्तीने माझ्यावर आज हृदयाला माझ्याजवळ पिन मारलं आहे त्या व्यक्तीने गेले. त्या व्यक्तीचे मी त्या दिवशी पण मोठा झाला असं राडा, पण त्या व्यक्तीची मी पक्षाच्या पदाची हे केली, त्या व्यक्तीची व्हॅल्यू नाही केली, पदाची, आणि त्या पक्षाचं मी नाव हे नाही. तुमचं पत्र जे आहे ते दिल्लीपर्यंत पोहोचलं असं म्हटलं जातं? हो. आता मी आता सोशल मीडियावरती हे करतोय किंवा वरून मला काही पदार्थ नेत्यांपर्यंत माझं हे केले, परंतु अजूनपर्यंत मला काही नाही केलं. आता काय अपेक्षा आहे पुढे तुमची? माझी अपेक्षा, मी माझ्या मुद्द्यावर पत्राच्या व्हायरल आहे, त्या मुद्द्यावर त्या व्यक्तीवरती माझा जो आहे त्या व्यक्तीवरती अशा भरपूर कार्यकर्ते नाराज आहेत, परंतु ते असे मीडियासमोर किंवा ओपनली बोलू शकत नाहीत. जे मी बोललो ठामपणे, आज माझ्यावरती अशी वेळ आहे की माझं काही होऊ शकतो. आज मी NC करून झाले, मला नोटीस पण 25 लाखाची आले आहेत, डिप्युटेशन आले, 25 लाखाची भरपाई करण्यासाठी हे आले. आज माझ्या त्या कार्यकर्त्याला असं मग 25 लाखाची आले, जो न्यायासाठी हे करतोय अशाला आले. त्या व्यक्ती पक्षासाठी काहीतरी करतोय की पक्ष पालघर याच्यामध्ये विरार वसईमध्ये तो पक्ष वाढवायचे नाही आहे. त्या अशामध्ये आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, जरी कार्यकर्त्याला मला करू शकतो, तो व्यक्ती भाजपच्या कार्यकर्त्याने काय हे होऊ शकतो.
शकता. या सगळ्या मुद्द्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा सगळा मुद्दा इथून सुरू झाला की पक्षाकडून म्हणजे भारतीय जनता पार्टी इतका मोठा पक्ष आहे, वरून अतिशय फंड आला होता. त्यानंतर असे काही कार्यकर्ता आहेत, पदाधिकारी आहेत जे दिवसरात्र झटून यासाठी लोकांना जमा करत होते, वोट बँक जमा करत होते, लोकांसाठी दारोदारी फिरत होते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण लोक जमा करण्याचे त्यांची कामं असतात. हे पदाधिकारी कार्यकर्ता ते कामं करत होते आणि त्यामध्ये कुठेतरी बिलं रखडली होती आणि त्या बिलांची काहीतरी मागणी केली होती. ती बिलं अजून तुम्हाला मिळाली आहेत? अजून त्यांचं पेमेंट भेटलं नाही मला. मी स्वतःचे पैसे त्यांना दिले आहेत, पण मला अजून पेमेंट काय देण्यात आलं नाही आहे. तुम्ही पेमेंटबद्दल काय आता पुढे मागणी केली आहे? बघा 4,500 माझ्यासाठी काही हे नाही आहेत. मी आज नोकरी करतो, माझं नोकरी करून माझं घरदार चालतं आहे, बरोबर. पक्षाला माझी समस्या देश बघतो म्हणून याच्यावरून पक्षाकडे आलो आणि पक्षाकडे मी अजून असं नाही आहे पक्षाच्या विरोधात माझी काही भूमिका नाही आहे, काही नाही आहे. परंतु माझ्या या व्यक्तीने माझ्या राजकारणाचं माझे आईवडील काम नाही करत आहेत, बरोबर. मी करतो, माझं कुटुंब नाही करत. कुटुंबाला माहिती आहे माझा हे देशसेवा म्हणून माझा हे पक्षांतर लोकांना नाही हे करणारे, लोकांना मदत करणारे माझा पुरता रस्ता रोटा दरोदर लोकांना हे करतो आहे. त्यामुळे माझी पैशाची मागणी याच्यावरती नाही आहेत. माझा व्यक्तीवर ज्याने माझी मनाला जो हे केलं आहे हृदयात म्हणजे आता जे तुमची पैसे जे तुम्ही वापरले ते तुम्हाला नकोच आहेत, फक्त आता मागणी आहे की त्या व्यक्तीने मला हे केलं आहे आणि त्या व्यक्तीला पदावरून हटवण्यात यावं फक्त. हां, यानंतर तुमच्या पदाला कुठे धोका झाला का? माझं पद पण रीतिरिक्त केलं आहे, त्याचं लेटर पण हे केलं आहेत मला. माझं पद थांबवण्यात आलं आहे, पूर्ण दबाव पण टाकण्यात आले आहेत मला. फोन वाया बाहेरून येऊन मला फोनवर फोन येतात, हे करतात, परंतु मी फोनचा स्विच ऑफ नाही केलं, काहीच नाही. जे आहे ते मी माझी भूमिका मांडतो, मी हे करतो. आणि जर उद्या पण माझं बोलणं काय जे आहे की याने मोबाईल स्विच ऑफ करून बसला, अशी पण माझी काही भूमिका नाही. मग आता तुम्ही लीगल पद्धतीने जायचं ठरवलेलं? अजूनपर्यंत हे चाललं, पण अजूनपर्यंत पुढचा निर्णय नंतर बोलू शकतो, आता सध्या बोलू शकत नाही. नक्कीच, धन्यवाद नितीनजी. तर हा सगळा मुद्दा होता जो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत आहे मोठ्या प्रमाणात. हे पत्र जे आहे अतिशय व्हायरल होतं आहे. या पत्रामध्ये भारतीय जनता पार्टी देशाचा सर्वात मोठा पक्ष, या पक्षाकडे लोक अतिशय आशेने बघतात, कारण या पक्षाचे सर्वात मोठे 2 नेता जे आहेत ते आज देशाला चालवत आहेत आणि देशाच्या बऱ्यापैकी कारकिर्दीमध्ये देशाची आज जितकी काही सफलता आहे त्याच्यामध्ये या 2 मोठ्या नेत्यांचा हात आहे. परंतु ग्राउंड लेवलवर जेव्हा कार्यकर्ता पदाधिकारी जे प्रत्येक पक्षाचा बेस असतात, एक पक्षाचा पायमल्ला असतात, त्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये इतकी अनबन आहे आणि जो पदाधिकारी चुकलेला आहे त्याला पाठीशी घालण्यासाठी पक्षाने त्या पदाधिकाऱ्याची हकलपट्टी केली आहे, ज्यांनी आरोप लावलेले आहेत. न्याय मिळवून द्यायचा सोडून आज पक्ष जे आहे ते कुठेतरी पळवाट काढतोय. इथे मोठे नेते जे आहेत ते पळवाट काढतायत आणि ज्या पक्षात या पदाधिकाऱ्याचं चुकलंय तशीच समजूत घालायचं सोडून ज्यांनी आरोप केलेत त्यालाच या पक्षातून काढण्यात आलेला आहे. पुढे याच्यामध्ये काय अपडेट येतो जाणून घेऊया. पाहत राहा प्रवक्ता न्यूज. धन्यवाद.